नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये तर इथे अबोली कोर्टामध्ये आता म्हणत असते की जज साहेब, समीर, सुप्रिया आणि सविता काकू या तिघांनी मिळून दिनकर काकांचा खून केला आहे आणि पौर्णिमालासुद्धा मारण्याचा प्लॅन या तिघांचाच होता. तेव्हा अबोली म्हणत असते की मागच्या वेळेला कोर्टामध्ये जो मी दावा केला होता की याच तिघांनी खून केला आहे तो खरा होता जज साहेब, पण या प्रकरणामध्ये मला फसवण्याचा प्रयत्न केला गेला. इथे सुप्रिया आणि समीरने इथे श्रेयसला विनाकारण या केसमध्ये खेचून आणलं आणि श्रेयसला सांगितलं की दिनकर काकांचा खून मी केला आहे म्हणून. आणि इथे आता सुप्रियाने हे सगळं खोटं सांगितलं कारण दिनकर काका हेच श्रेयसचे वडील आहेत आणि श्रेयसला ते खरं वाटलं. आपल्या वडिलांना अबोलीने मारले म्हणून तो रागाच्या भरात आला आणि माझ्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली. तेव्हा श्रेयसने ज्या पद्धतीने सांगितलं की त्याने तो खून होताना बघितलं आहे आणि त्याने स्वतःच्या हाताने तिथे रक्ताने तिथे ए वगैरे लिहून ठेवलं होतं, हे सगळं खोटं होतं जज साहेब. हे त्याने खोटं सांगितलं होतं कारण त्याच्या मनामध्ये सुप्रियाने माझ्याबद्दल विष पेरलं होतं की त्याच्या वडिलांना, दिनकर काकांना मी मारलेला आहे. तो आपल्या वडिलांच्या बाबतीत खूपच जास्त इमोशनल असल्यामुळे त्याने तो राग माझ्यावरती काढला. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा त्याने आम्हाला मदतसुद्धा केली, सुप्रिया, सविता आणि समीरचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी. तेव्हा इथे जज साहेब, आता माझ्याकडे एक असा पुरावा आहे जो मी कोर्टामध्ये सादर करते. एक त्यांचं रेकॉर्डिंग आहे जे मोबाईलमध्ये समीरने आता जे काही सगळं आपल्या तोंडून गुन्हा कबूल केला आहे, श्रेयसने ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. तो पुरावा मी कोर्टामध्ये सादर करू इच्छिते. आता तो रेकॉर्डिंग, तो मोबाईल जज साहेबांच्या हातामध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये समीर म्हणालेला असतो की सुप्रिया, तुझ्या सांगण्यावरून मी माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केला, मुलीला मारण्याचा प्रयत्न केला, माझ्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला आणि शेवटीला तू माझ्या वडिलांचा खून केलास, तू त्यांना गोळी मारलीस. हे सगळं वक्तव्य त्यांनी स्वतःच्या तोंडून कबूल केलेलं असतं. तेव्हा जज साहेब म्हणतात की श्रेयस, हे सगळं तुम्ही तुमच्या कानाने ऐकले, तुम्ही स्वतः रेकॉर्ड केले. तेव्हा श्रेयस म्हणतो, हो जज साहेब, हे सगळं समीरने स्वतःच्या तोंडून कबूल केलेलं आहे. हे सगळं तो स्वतः बोलत असताना मी रेकॉर्डिंग केलेलं आहे. तेव्हा इथे आता श्रेयस स्वतः तिथे आय विटनेस असल्यामुळे त्यांनी सगळं स्वतःच्या कानाने आणि स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता खूप मोठा पुरावा हाती आल्यानंतर इथे श्रेयसने अबोलीची मदतच केलेली असते. त्यामुळे इथे सुप्रियाचा खरा चेहरा समोर आलेला असतो. सुप्रियानेच दिनकर काकांचा खून केला आहे आणि इथे समीर आणि सविता हे दोघेही जण तेवढेच जबाबदार आहेत. त्याच्यामुळे इथे जज साहेबांनी कोर्टाचा निकाल दिलेला असतो. तर इथे तिघांना 14-14 वर्षांची कारावासाची शिक्षा आणि त्याचबरोबर दंडही सुनावलेला असतो. त्याचबरोबर इथे अबोलीला काहीही केलेलं नाही आहे म्हणून तिची निर्दोष सुटकासुद्धा केलेली असते. त्यामुळे इथे अबोलीला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. तर पुन्हा एकदा अबोलीने ही केस जिंकलेली असते, पौर्णिमाला न्याय मिळवून दिलेला असतो आणि सविता त्याचबरोबर सुप्रिया, समीर यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. तेव्हा इथे अबोली जिंकल्यानंतर ॲडव्होकेट कीर्ती येते आणि अबोलीला इथे कॉंग्रॅच्युलेटसुद्धा म्हणते. त्याच्या आधी इथे अबोलीने सुद्धा तिला एक हलकासा टोमणा दिलेला असतो. मध्येच अबोली मागे वळून बघते आणि म्हणत असते की ॲडव्होकेट कीर्ती, तुम्ही काही म्हणालात का? तेव्हा ती म्हणते नाही. तेव्हा अबोली म्हणते, नाही, मला असं वाटलं तुम्ही ऑब्जेक्शन म्हणालात की काय. खरं तर तुम्ही आता ऑब्जेक्शन घेणार तरी कशावर? नाही का, ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाहीच आहे मुळी. तुम्हालासुद्धा आता असं वाटेल की तुम्ही चुकीच्या माणसांची केस घेतली होती. हे तुम्हाला आता थोड्या वेळातच कळेल. आणि तेव्हा इथे अबोलीने सगळा कच्चा चिठ्ठा इथे आता समीर, सविता, सुप्रिया यांचा बाहेर काढल्यानंतर इथे आता त्या लोकांना शिक्षा झालेली असते आणि अबोली निर्दोष सिद्ध झालेली असते. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट कीर्ती ही सुद्धा तिला कॉंग्रॅच्युलेट करून तिथून निघून जाते. त्यानंतर अंकुश म्हणत असतो की अबोली, खरंच मला तुझा खूप जास्त अभिमान वाटतो आहे. शेवटीला तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की सत्य हे कधीही हारू शकत नाही, सत्य हे जिंकणारच आणि त्यामुळे सत्य हे पुन्हा एकदा जिंकलेलं आहे. तेव्हा इकडे ते दोघेजणं बाहेर बोलत येत असताना श्रेयस तिथे फोनवरती बोलत उभा असतो. तेव्हा अबोली येते. अबोली म्हणत असते की श्रेयस, खरंच थँक्यू, तुझ्यामुळे ही केस मी जिंकू शकले, तुझी खूप मदत झाली. आधी तू जेव्हा ह्या कोर्टामध्ये आलास, जेव्हा या केसमध्ये तू आलास ना,
तेव्हा मला तुझा खूप जास्त राग आला होता. मला असं वाटलं की तू का आला आहेस, तू पुन्हा इथे काहीतरी चुकीचं वागशील. तेव्हा इकडे अबोली म्हणते, पण तू ज्या पद्धतीने आमची मदत केलीस त्यामुळे मी या तिघांना शिक्षा देऊ शकले. तेव्हा इथे श्रेयस म्हणत असतो की अबोली, अगं मी काही केलेलं नाही आहे. मी जे काही केलं ते माणुसकीच्या नात्याने केलं. जे खरं आहे तेच केलं. त्या लोकांनी मला अंधारात ठेवलं, माझ्या वडिलांचा खून केला आणि तुला विनाकारण या प्रकरणामध्ये फसवलं. मग आता सत्य कळल्यानंतर जे लोक दोषी आहेत त्यांना तर शिक्षा मिळायलाच हवी ना, सांग बरं तू. तेव्हा अबोली म्हणत असते, पण श्रेयस, आता मला असं वाटतं की आधी तुझ्याकडून ज्या चुका झाल्या त्या आता होऊ देऊ नकोस. रागाच्या भरामध्ये तू तुझ्या आईच्या बाबतीत जे चुकलास ते चुकलास, पण आता तुला नवीन संधी मिळाली असं समज. तू एवढा मोठा नावाजलेला वकील आहेस. आधी तू लोकांच्या केसेस लढायचास, त्यांना न्याय मिळवून द्यायचास, मग आतासुद्धा तेच कर ना. तेव्हा इथे श्रेयस म्हणत असतो की नक्कीच अबोली, आता मला हे नवीन आयुष्य मिळाले ना, आता मी तुझ्यासारखं लोकांना न्याय मिळवून देणार, त्यांना निर्दोष सिद्ध करणार, माझ्या वकिलीचा लोकांसाठी फायदा करणार. तेव्हा इथे आता अबोलीला भेटायला पत्रकार आलेले असतात. तेवढ्यात ते श्रेयस जाताना म्हणत असतो की अबोली, आता मी जातोय. आता मी तुला मदत केले, निर्दोष सिद्ध केले, पण मी पुन्हा येईन आणि पुन्हा असं येईन ना की तुलासुद्धा या अंकुशच्या आयुष्यातून कायमचं बाजूला करेन. त्या अंकुशला तुझ्या आयुष्यातून बाजूला करेन आणि मग काय, तुझ्याबरोबर लग्न करून सुखाचा संसार करेन. असं इथे आता श्रेयस म्हणत असतो. मी येईन अबोली, मी परत येईन, असं इथे श्रेयस म्हणून निघून जातो. तेव्हा इथे पत्रकार येतात आणि अबोलीला विचारत असतात की अबोली मॅडम, तुम्ही पुन्हा एकदा ही केस जिंकलात. तुम्ही तुमच्या नावावरती ही पुन्हा एकदा केस केलेली आहे, कसं वाटतंय तुम्हाला? तेव्हा इथे ही केस लढत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागलं, कशा पद्धतीने लोकांनी तुमची मदत केली. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की ही केस जेवढी वाटते तितकी सोपी नव्हती, कारण मी स्वतः या केसमध्ये मला इन्व्हॉल्व करून घेतलं होतं. माझ्यावरती खुनाचा आरोप केला होता. मी दिनकर काकांचा खून केला असं सांगण्यात आलं होतं आणि मग मीच दोषी आणि मीच माझा वकील झाले होते. त्याच्यामुळे माझी तारेवरची कसरत होतीच. पण मला या केसमध्ये इथे इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, त्याचबरोबर सब इन्स्पेक्टर क्रिश आणि त्याचबरोबर माझे असिस्टंट मनवा, या सगळ्यांची खूप मदत झाली. यांच्यामुळे मी ही केस जिंकू शकले. यांच्याशिवाय मी काही करू शकले नसते. हे तिघेही जण माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक आहेत, जे की वेळोवेळी मला मदत करत असतात. तेव्हा इथे अजून काही प्रश्न विचारणार असतात. तेवढ्यातच अबोली म्हणते की आत्तापुरतं बास, आता मला माझ्या घरीसुद्धा जायचं आहे. ही आनंदाची बातमी मला त्यांना सांगायची आहे. आता जेवढं मी बोलले तेवढं बास झालं आणि ती थँक्यूसुद्धा म्हणते. तेव्हा इथे पत्रकार तिला थँक्स म्हणतात, शुभेच्छा देऊन तिथून निघून जातात. तेव्हा अंकुश म्हणत असतो, खरंच अबोली, तू जिंकलीस ना, मला खरंच खूप आनंद झाला आहे. तू इथे पौर्णिमाला न्याय मिळवून दिलास आणि गुन्हेगारांना शिक्षा. खरंच मला तुझा खूप जास्त अभिमान वाटतो आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की ही आनंदाची बातमी आता घरी जाऊनसुद्धा सगळ्यांना सांगायचीच आहे. तेव्हा प्रेक्षकांना अबोली म्हणत असते की सर, खरं तर मला ही तर आनंदाची बातमी आहेच, पण अजून एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अबोली, अगं अजून काय इथे आनंदाची बातमी असणार आहे? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अबोली म्हणत असते की आहे सर, आनंदाची बातमी आहे. खूप दिवस तुम्हाला ती आनंदाची बातमी मला सांगायची होती. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, काय आहे अबोली, सांग ना. तेव्हा अबोली म्हणत असते की सर, मी आई होणार आहे. आपल्या घरामध्ये लवकरच एक बाळ येणार आहे, लहान पाहुणा येणार आहे. तेव्हा इथे आता अंकुशला खूपच जास्त आनंद होतो. पण प्रेक्षकांनो तिकडून आता सुप्रिया येत असते. तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली, खरंच बोलतेस तू? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, मी खरं बोलते. तेव्हा अंकुश म्हणतो, खरंच अबोली, तू मला आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद दिलेला आहेस, सगळ्यात मोठी खुशी दिलेली आहेस. तेवढ्यातच तिथे सुप्रिया येते आणि इथे आता अंकुशची बंदूक ती ओढून ताणून काढते आणि इथे अबोलीचा हात पकडते. तेव्हा इथे अबोलीचा हात पकडून तिच्यावरती तिने आता बंदूक ताणलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंकुश म्हणत असतो, ए सुप्रिया, सोड तिला, सोड बरं तिला. तेव्हा सुप्रिया म्हणते, ए अंकुश, चल चल मागे हो, चल, जास्त नाटके करायची नाही, जास्त पुढे यायचं नाही, कळलं ना तुला? चल मागे हो, चल. काय गे अबोली, मला शिक्षा दिलीस ना तू, आता बघ मी काय करते. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, सुप्रिया शांत हो, आधीच तुला इथे अटक झालेली आहे आणि जर तू पुन्हा इथे अबोलीला त्रास दिलास किंवा अजून कोणाला त्रास दिलास ना तर तुझी शिक्षा वाढेल. तेव्हा असा मूर्खपणा करू नकोस. हे बघ, अबोलीला गोळी लागेल,
तेव्हा ती बंदूक आधी दे बरं. तेव्हा अबोली म्हणते, सुप्रिया सोड माझा हात आणि आताच्या आता अंकुश सरांची पिस्तूल त्यांना परत कर आणि पोलिसांना सरेंडर हो चल. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, ए अबोली जास्त बोलू नकोस. मी तुझं काही ऐकणार नाही आहे. तू मला शिक्षा मिळवून दिलीस आणि मी तुला सहजासहजी सोडून देईन असं कसं वाटलं तुला. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की हे बघ सुप्रिया, जे झालं ते झालं. मी आहे ना, मी वरिष्ठांशी बोलेन. तू जर व्यवस्थित वागलीस ना तर मी वरिष्ठांशी बोलून तुझी शिक्षासुद्धा कमी करेन. पण आता पुन्हा कायदा हातात घेऊ नकोस, ती बंदूक तुझ्या हातामध्ये घेऊ नकोस. तेव्हा सुप्रिया म्हणते, अंकुश मागे हो, मला समजवायला येऊ नकोस, कळलं ना. मी तुझं काही ऐकून घेणार नाही आहे. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना या अबोलीने, तिचंही आता आयुष्य मी उद्ध्वस्त करून टाकणार. तू मागे हो, मागे हो अंकुश. तेव्हा अंकुश म्हणत असतो की सुप्रिया असं वागू नकोस. हे बघ, जर कुणाला काही झालं ना तर मात्र तुझी शिक्षा वाढेल. मग कुणी काही करू शकणार नाही आहे. आणि का तू अशी विचित्र वागतेस. हे बघ, तुला जरी शिक्षा झाली असली तरीसुद्धा तुझी शिक्षा कमी होऊ शकते आणि त्यासाठी मी प्रयत्न करेन. पण आधी सोड बरं अबोलीला, अबोलीला सोड. तेव्हा इथे आता क्रिश मागून येतो आणि सुप्रियाचा पटकन हात पकडतो आणि तेव्हा इथे सुप्रिया लगेचच बंदुकीची गोळी चालवते. ती गोळी आता अबोलीला लागलेली असते. तेव्हा इथे सुप्रियाने पुन्हा एक गुन्हा केलेला असतो. तर इथे जाता जाता अबोलीला तिने आता गोळी मारलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता सुप्रियाने जो काही गुन्हा केलेला असतो त्याची शिक्षा तिला आधी मिळालेलीच असते. पण आतासुद्धा जो गुन्हा केला आहे त्याची शिक्षासुद्धा तिला आता मिळालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अबोलीला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. सिटी हॉस्पिटलला आलेले असतात. तेव्हा क्रिश म्हणतो की सर तुम्ही थांबा, मी डॉक्टरांना बोलावून आणतो. तेव्हा क्रिश गेलेला असतो डॉक्टरांना बोलवायला. तो डॉक्टरांना घेऊन येतो. तेव्हा डॉक्टर आल्यानंतर त्यांना कळतं की अबोलीला गोळी लागलेली आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की लवकरात लवकर यांना OTमध्ये शिफ्ट करा. त्यानंतरला इथे जी काही प्रोसिजर आहे तीसुद्धा तुम्ही करून घ्या. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता इथे डॉक्टर अबोलीची ट्रीटमेंट करायला घेतात. रक्तस्राव खूपच जास्त झाल्यामुळे इथे आता तिचा ब्लड ग्रुप कुठला आहे आणि त्या ब्लड ग्रुपचं आपल्याला रक्तसुद्धा लागणार आहे. तेव्हा तुम्ही जा आणि रिसेप्शनच्या इथे तुम्ही तुमची संपूर्ण प्रोसिजर कंप्लीट करून घ्या. तेव्हा इथे अबोलीला घाईघाईने आता OTमध्ये शिफ्ट करतात. तेव्हा क्रिश म्हणत असतो की सर तुम्ही थांबा, मी जातो आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज मी कंप्लीट करून घेतो. तेव्हा इकडे क्रिश म्हणतो की पौर्णिमा तू थांब इथे सरांबरोबर, मी लगेच जाऊन आलो. तेव्हा पौर्णिमा म्हणते ठीक आहे. क्रिश इथे खूपच जास्त मदत करत असतो. अबोलीचा भाऊ म्हणून सगळी कर्तव्य पूर्ण करत असतो. तेव्हा इथे क्रिश गेल्यानंतर अंकुश आता बाकावरती बसतो, पण त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात. अबोलीची अवस्था बघितल्यानंतर त्याला खूपच जास्त वाईट वाटतं. त्यानंतर क्रिश सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यासाठी गेल्यानंतर इथे पौर्णिमा म्हणत असते, सर तुम्ही धीर सोडू नका. आपल्या अबोलीला काहीसुद्धा होणार नाही आहे. ती खूप जास्त स्ट्रॉंग आहे. ती इथे लोकांसाठी एवढी लढते, न्यायासाठी लढत असते. तिच्याबरोबर वाईट कसं काय होऊ शकतं सर. तेव्हा अंकुश म्हणत असतो की पौर्णिमा खरंच माझ्या अबोलीला काही होणार नाही ना. जर माझ्या अबोलीला काही झालं ना पौर्णिमा तर मी जिवंत राहू शकणार नाही, मी नाही जगू शकणार, तिला काही होता कामा नये. तेव्हा पौर्णिमा म्हणते, सर नका काळजी करू, आपल्या अबोलीला काही होणार नाही आहे सर. ती एकदम बरी होईल की नाही बघाच तुम्ही. तुम्ही फक्त रडू नका, तुम्ही धीर सोडू नका. अबोलीला काहीही होणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अबोलीला मास्क लावला जातो आणि लगेचच सर्जरी सुरू केली जाते. तेव्हा तिला ज्या ठिकाणी आता गोळी लागलेली असते ती गोळी आता काढण्याचं कामसुद्धा सुरू असतं. गोळी ही घासूनच गेलेली असते, पण इथे आता ज्या ठिकाणी गोळी लागलेली असते तिथे सर्जरी सुरू असते. त्यानंतर तिला एका बाजूला रक्त लावण्यात आलेलं असतं, कारण रक्तस्राव खूपच जास्त झालेला असतो. तेव्हा इथे अबोलीची ट्रीटमेंट सुरू केलेली असते. पौर्णिमा अंकुशला धीर देत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांना डॉक्टर आपला 100% देत असतात, कारण अबोली प्रेग्नंटसुद्धा आहे. त्यामुळे तिच्या बाळाला कुठल्याही पद्धतीची दुखापत न होऊ देता इथे डिलिव्हरी करण्यात येत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अबोली आता बरी होणारच असते, कारण डॉक्टर असतात. डॉक्टर तिला बरं करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असतात. तेवढ्यातच तिथे आलेली असते ती म्हणजे मनवा, त्याचबरोबर रमा. हे दोघीजणी आता तिथे आलेले असतात. तेव्हा रमा म्हणत असते, अंकुश अरे काय झालं, माझ्या अबोलीला काय झालं. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, रमा तू शांत हो, शांत हो आधी, बस बरं तिथे बस. तेव्हा रमा म्हणते, अरे काय बसू मी, तू सांग ना कशी आहे माझी अबोली.
तेव्हा इथे अबोलीची ट्रीटमेंट सुरू आहे. अबोलीला इथे आता सलाईन वगैरे रक्त वगैरे लावण्यात आलं आहे आणि इथे ऑपरेशनसुद्धा तिचं सुरू आहे. तू बस बरं इथे बस. तेव्हा इकडे रमा, अगं तू कशाला आलीस, तू आराम करायचा ना. तेव्हा रमा म्हणते, अरे कसला आराम करते मी, माझी इकडे सून हॉस्पिटलमध्ये आहे आणि मी घरी आराम करू का, माझ्याने ते शक्य होणार नाही आहे. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता रमा म्हणत असते, अरे पण गोळी लागली कशी, गोळी मारली कुणी ते तरी कळलं का. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अगं रमा आपली अबोली कोर्टामध्ये केस जिंकली, तिने त्या सुप्रियाला त्याचबरोबर सविता इथे समीर सगळ्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिली. आणि त्यानंतर काय झालं, तिथे त्या सुप्रियाला तिची हाड पचवता आली नाही आणि मग सुप्रियाने काय केलं, इकडे आता बंदूक घेतली आणि लगेचच अबोलीवरती ती ताणली. अबोलीवरती आता बंदूक ताणली आणि शेवटीला तिला एक गोळी लागलीच. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता रमा अंकुश सगळेजण खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. तेव्हा इकडे डॉक्टर आल्यानंतर अंकुश विचारतो की डॉक्टर अबोली कशी आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की अबोली एकदम ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, ती बरी आहे. तेव्हा अंकुश म्हणतो की ती प्रेग्नेंटसुद्धा होती, बाळ कसं आहे, बाळ तर ठीक आहे ना. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात की बाळाला अजिबात काही त्रास झालेला नाही आहे, गोळी बाजूने अशी कष्टून गेलेली आहे, त्याच्यामुळे थोडी भीती वाटत होती की गर्भाशयाला गोळी लागली वगैरे नाही आहे ना, पण गर्भाशयापर्यंत काहीही गेलेलं नाही आहे. त्याच्यामुळे इथे बाळ आणि बाळाची आई दोघीही अगदी सुखरूप आहेत. त्यानंतर अंकुश इथे डॉक्टरांना थँक्यू म्हणतो, तुमचे खूप उपकार झाले असंही म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अबोली आता हॉस्पिटलमध्ये असते, सगळेजण तिला बघत असतात, पण इथे अबोलीचं पूर्ण लक्ष आपल्या बाळाकडे असतं. तिला विचारायचं असतं की बाळ ठीक आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अबोली आता हालचाल करत असते, उठायला बघत असते. तेव्हा मनवा म्हणते की वहिनी अगं हळू, तुला काय हवं आहे ते मला सांग ना, तुला पाणी हवं आहे का वहिनी, सांग ना, मी घेऊन येते तुझ्यासाठी. तेव्हा इथे आता अंकुश आलेला असतो, क्रिश आलेला असतो. अंकुश येतो आणि अबोलीच्या शेजारी जाऊन बसतो. तेव्हा अबोली आता तिला काहीतरी बोलायचं आहे हे बरोबर इथे आता कळलेलं असतं. त्यामुळे इथे अंकुश म्हणत असतो की मला कळतं आहे तुला काय म्हणायचं आहे मनवा, मला कळतं आहे, पण हे बघ सगळं काही ठीक आहे, सेफ आहे, तू नको काळजी करू. तेव्हा प्रेक्षकांनो रमा म्हणत असते, का रे काय झालं अंकुश, कुणाबद्दल बोलतो आहेस तू, सेफ आहे वगैरे, आम्हाला तर कळतच नाही आहे बाबा. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो, अबोली काळजी करू नको, सगळं काही ठीक आहे हां. तेव्हा इथे अंकुश म्हणतो की आम्हाला दोघांना तुम्हाला काहीतरी महत्त्वाची बातमी सांगायची होती, खूपच महत्त्वाची आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, हा बोला ना, काय बोलायचं आहे. तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते की काय झालं रे, मला पण सांगा, सगळं काही ठीक आहे ना, काय झालं ते सांगा. तेव्हा इथे आता चाळीतले लोक म्हणून अंकुश त्यांच्यावरती लगेच विश्वास ठेवतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अंकुश प्रत्येक वेळेला प्रत्येकाची मदतच करत असतो, पण आता काय, आता त्याच्या आयुष्यामध्ये एवढा मोठा आनंदाचा क्षण आला आहे, मग तो तर खुश होणारच ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अंकुश म्हणत असतो की आम्हाला तुम्हाला जी महत्त्वाची बातमी सांगायची आहे ती म्हणजे हीच की अबोली आई होणार आहे, लवकरच आपल्या घरामध्ये एक लहान पाहुणा येणार आहे. तेव्हा इकडे आता सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो, सगळेजण इथे अबोलीला कॉंग्रॅच्युलेट करत असतात. रमा म्हणत असते की देवा तुझे खूप खूप उपकार की तू माझ्या घरामध्ये एवढा मोठा आनंदाचा क्षण दिलास, आता हे बाळ सुखी असू दे, सुदृढ असू दे, असं रमा म्हणत असते. अबोली तू आता लवकर घरी चल, मला तुझी दृष्ट काढायची आहे आणि त्याचबरोबर तुझे आणि बाळाचे मला खूपच जास्त लाड करायचे आहे, तुमचं स्वागत करायचं आहे. रमाला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की मला तर वाटलंच होतं की असंच काहीतरी असेल आणि बरं झालं. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता मनवा म्हणत असते की अबोली वहिनीने आनंदाची बातमी दिली, म्हणजे आता घरामध्ये लवकरच पाहुणा येणार, मी आत्या आणि त्याचबरोबर मामी दोघेही होणार, 2-2 नाती आहेत माझी. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अरे सगळेजण अबोलीलाच काही कॉंग्रॅच्युलेट करताय, मला पण करा, मी पण बाबा होणार आहे ना. तेव्हा क्रिश म्हणतो की सर तुम्हालासुद्धा खूप खूप अभिनंदन. त्यानंतर इथे अबोली म्हणते की अभिनंदन बाबा. तेव्हा अंकुश म्हणतो तुलासुद्धा. तर इकडे आता अबोली आलेली असते एका हॉटेलमध्ये, तिथे अबोलीसाठी केक आलेला असतो, त्याच्यावरती अभिनंदन अबोली असं लिहिलेलं असतं. तेव्हा तिच्यासाठी एक मेसेजसुद्धा आलेला असतो. तेव्हा अबोली म्हणते की ज्या व्यक्तीने हा मेसेज पाठवला आहे त्याच व्यक्तीने हा केकसुद्धा पाठवला असेल का. तर इथे वेगळाच आता एक माणूस त्याने चेहऱ्याला मास्क लावलेला असतो आणि तो आता हे नखरे करत असतो.
तर अबोलीच्या सिरियलमध्ये आता एका नव्या व्यक्तीची पुन्हा एकदा एंट्री ही झालेली आपल्याला बघायला मिळते प्रेक्षकांनो.